जे काही तुमचे प्रोडक्ट्स वगैरे जातील तर ते सगळे इथे तुम्हाला दिसतील. 2 मिनिट्स मध्ये तुमची जी काही फाईल असेल तर ती दिसेल. बघा अशी दिसेल. किती सुंदर दिसते ना. सुंदर. तर तुमच्याकडे मोबाईल फोन किंवा लॅपटॉप आहे, तुमच्याकडे इंटरनेट आहे आणि तुमच्याकडे कॅनवा ऍप्लिकेशन आहे. तर आज मी तुम्हाला इन डिटेल प्रोसेस सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्ही कॅनवामध्ये टेम्पलेट्स बनवायचे. इन डिटेल स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणार आहे की टेम्पलेट्स कशा पद्धतीने बनवायचे. इन डिमांड टेम्पलेट्स कोणत्या आहेत, जस्ट आपल्याला आवडतात किंवा आपल्याला इंटरेस्ट आहे म्हणून नाही, तर इन डिमांड टेम्पलेट्स कोणत्या आहेत की जे लोक खरोखर विकत घेतात आणि त्याची प्राइसिंग जी असेल तर ती कशी ठरवायची. तर या सगळ्या गोष्टी टेम्पलेट बनवायची कशी त्याची स्पेशल लिंक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण रेग्युलर आपण जी शेअर लिंक करतो ना तर ती चालत नाही. एक स्पेशल लिंक असते जी की तुम्हाला शेअर करायची असते तुमच्या जे कोण सेलर्स असतील त्यांच्यासोबत. ती स्पेशल लिंक आणि एक सेपरेट वेबसाईट जी आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्या वेबसाईटवरती तुम्ही तुमचे जे काही टेम्पलेट्स बनवताय, तुमचे जे काही डिजिटल प्रोडक्ट्स तुम्ही बनवताय तर ते तुम्ही सेल करू शकता. तर आज डिजिटल प्रोडक्ट्स मध्ये मी तुम्हाला एक प्रोडक्ट बनवून दाखवणार आहे. तर याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर डिजिटल प्रोडक्ट्स आहेत, जसे की वर्कशीट्स असतील, ई बुक्स असतील, बंडल्स असतील, भरपूर ऑप्शन्स आहेत. तर ते सुद्धा मी इन डिटेल तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ इन डिटेल कम्प्लिटली मी पूर्ण अभ्यास करून बनवलेली आहे. त्यामुळे जरी तुमच्याकडे मोबाईल फोन आहे, जरी कम्प्युटर लॅपटॉप आहे, इन डिटेल व्हिडिओ बघा. जर तुम्ही एक हाऊसवाईफ आहात, स्टुडंट आहात किंवा वर्किंग प्रोफेशनल आहात, अशा टाइपचे टेम्पलेट्स एकदाच बनवायचे आणि ते त्या साईटवरती लिस्टिंग करायचे. ऑटोमॅटिकली पैसे, ठीक आहे, 10 लोक घेतील, 100 लोक घेतील, 1000 लोक घेतील, ऑटोमॅटिकली एका टेम्पलेट थ्रू जे काही पॅसिव्ह इन्कम तुम्हाला होतोय तर त्याचे जे काही पैसे असतील तर ते तुम्हाला वीकली जे असतील, आठवड्याला जे काही पैसे असतील ना तर ते तुम्हाला मिळत जातील. त्यामुळे व्हिडिओ कम्प्लीट बघा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर असेच छान इन्फॉर्मेटिव्ह अर्निंगच्या व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ओके, सो लेट्स स्टार्ट. तर आज आपण सिम्पली कॅनवाचे टेम्पलेट्स जे काही असतील तर ते घेऊन स्पेशली एकतर तुम्ही कॅनवाचा रेडीमेड टेम्पलेट घेऊन त्यामध्ये थोडेफार चेंजेस करून तो सेल करू शकता किंवा मग तुम्ही पूर्ण कस्टमाइज टेम्पलेट जो असेल तर तो बनवून सेल करू शकता. फक्त हे सेल करताना एक स्पेशल लिंक जी आहे तर ती तुम्हाला अटॅच करावी लागते. ठीक आहे, रेग्युलर जी आपण लिंक घेतो किंवा रेग्युलर जी आपण पीडीएफ देतो, पीएनजी देतो, तर त्या फॉर्मॅटमध्ये हा डेटा किंवा हे डिजिटल प्रोडक्ट सेल करायचे नाहीत. एक सेपरेट लिंक असते, स्पेशल लिंक असते जी की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ विदाऊट स्किप करता पूर्ण बघा. ठीक आहे, नाही तर मग ती लिंकच जर तुम्हाला नाही कॉपी करता आली तर ती लिंक तुम्हाला सेल करता येणार नाही. ठीक आहे, एकदाच लिंक शेअर करायची आहे आणि तिथून मल्टिपल टाइम्स, ठीक आहे, मल्टिपल टाइम्स तुमचा जो काही प्रोडक्ट असेल तर तो सेल होणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला आता आपण एकतर पोस्टर बनवूच, ठीक आहे, एकतर एखादा ग्राफिक्स आपण बनवू, ठीक आहे, पण आता आपण सगळ्यात पहिलं चेकआउट करूयात की कोणते असे आयडियाज आहेत, ठीक आहे, कोणते असे ग्राफिक्स आहेत जे की सेल होत आहेत आणि कितीला सेल होत आहे. ठीक आहे, कितीला सेल होतात, सो दॅट आपण सुद्धा आपलं जे काय बजेट आहे, ठीक आहे, आपली जी काय प्राइसिंग असणार आहे तर ती आपण इकडे फिक्स करू शकतो. ठीक आहे, तर बघा हा एक सिंपल पोस्ट आहे, इंस्टाग्रामचा पोस्ट आहे, तर याची $7 प्राइस आहे. ठीक आहे, याची प्राइसिंग किती आहे, $7. साधारण तुम्ही ऍव्हरेजली बघायला गेला तर 87च्या आसपास $1 असतो, म्हणजे 400-450 पर्यंत एक पोस्ट जी असेल तर ती जाते. ठीक आहे, काही अमाऊंट डॉलरमध्ये आहेत, काही अमाऊंट युरोमध्ये आहेत. ठीक आहे, त्या अकॉर्डिंगली आपण चेकआउट करूयात. तर ही $39 आहे सेम पोस्ट. ठीक आहे, आणि भरपूर गोष्टी ज्या आहेत, फक्त सेल कसं बनवायची कसं असं नाही, तर ती सेल कशी करायची इन डिटेल त्याचं लिस्टिंग जे आहे तर ते कशा प्रकारे करायचं तर ते आपण इन डिटेल बघणार आहोत. ठीक आहे, तर मी आता तुम्हाला काही डिझाईन्स दाखवले. ठीक आहे, अशा टाइपचे डिझाईन्स तुम्ही बनवू शकता. तर इथे मी फिल्टर लावलाय आणि त्या अकॉर्डिंगली मी ते चेक करते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही डिझाईन मध्ये आलात, ब्रँडिंग मध्ये आलात, कोणते ग्राफिक्स चालतायत. ठीक आहे, तर ते आपण सगळ्यात पहिला बघूयात. लोगो मध्ये बघा, ठीक आहे, वेगवेगळे लोगो आहेत. प्राइसिंग चेक करा, मोर दॅन $400. ठीक आहे, $50, $222. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे काही प्राइसिंग असेल तर ती तिकडे आहे. बिझनेस अँड मनी मध्ये जाऊयात, मार्केटिंग अँड सेल्स मध्ये जाऊयात. मार्केटिंग अँड सेल्स, सॉरी माझ्याकडून तो क्लिक होत नाही आहे, चेक करूयात एकदा. एज्युकेशन मध्ये मी आले. ठीक आहे, तर हे वेगवेगळे ग्राफिक्स इकडे आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, चेक करा. तर असे वेगवेगळे ग्राफिक्स जे असतील तर ते तुम्ही रेडी करू शकता. इकडे मी ब्रँडिंग मध्ये येते आणि आपण ब्रँडिंग मध्ये ऑल ब्रँडिंग चेक करूयात. तर बघा वेगवेगळे लोगो असतील, इंस्टाग्रामचे पोस्ट असतील किंवा मग पॅकेजिंग पण असेल. बघा लोगो पॅकेज एक्सप्रेस, ठीक आहे, पॅकेजिंग पण असेल. तर या सगळ्या गोष्टी इकडे इन्क्लूड होतात. ठीक आहे, चेक करा. कम्प्लीट ब्रँडिंग, तर त्याचं नाव, ठीक आहे, त्या सेलरने, हे सगळे सेलर आहेत. ठीक आहे, आणि त्यांची जी काही डिझाईन असेल तर ते या रेटला विकतात, राईट. तर असे भरपूर ऑप्शन्स जे असतील तर ते इकडे तुम्हाला अवेलेबल होऊन जातात.
ठीक आहे. सिम्पली आपण इकडे कॅनवा टेम्पलेट्स म्हणून सर्च करूयात. तर चेक करा, इतके सेलर्स आहेत कॅनवा टेम्पलेट्सचे, जे की युरोमध्ये पण आहेत आणि डॉलरमध्ये पण आहेत. 25 युरो हे लोगोचा बंडल आहे, राईट. $29 आहे. सोशल मीडिया पोस्ट आहे, ठीक आहे. चेक करा, बिझनेस कार्ड्स आहेत, युरो 37. डिजिटल मार्केट 30 डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया टेम्पलेट्स आहेत, 30 टेम्पलेट्स आहेत $14 $14, ठीक आहे. तर आपण लोड मोर वरती जाऊयात आणि अजून वेगवेगळे आयडियाज जे असतील तर ते आपण एक्सप्लोर करू शकतो, राईट. तर आता इकडे तुमचा एक आयडिया आली असेल की काय रेट्स आपण लावू शकतो. तर ऍव्हरेजली तुम्ही एक पोस्टर $10, ठीक आहे, मिनिमम $10 एक पोस्टर जर तुम्ही छान पद्धतीने डिझाईन जे असेल तर ते बनवू शकता. आता इथे काय तुम्हाला अगदी प्रोफेशनल किंवा पूर्ण एक्सपर्ट असायला हवं असं काही नाही, जस्ट तुम्ही स्टार्ट करू शकता, ठीक आहे. स्टार्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर आपल्याला लक्षात आलं की कशा प्रकारचे जे काही टेम्पलेट्स असतील तर ते आपण इकडे सेल करू शकतो. तर आता आपण सगळ्यात पहिला काय करूयात की टेम्पलेट्स जे असतील तर ते डिझाईन करायला घेऊयात. आता टेम्पलेट्स डिझाईन करताना एकतर तुम्ही इकडून इथे कॅनवामध्ये ज्यावेळी तुम्ही येताय तर तिथे कॅनवामध्ये तुम्ही चेकआउट करू शकता की रेडीमेड टेम्पलेट्स, ठीक आहे. जसं की हे इंस्टाग्राम पोस्ट आहे. जर तुम्हाला इंस्टाग्राम पोस्ट बनवायचं असेल तर बघा मी ओपन केला, कस्टमाइज धिस टेम्पलेट, ठीक आहे. आता ही टेम्पलेट तुम्ही कस्टमाइज करायची, ऍज इट इज तर आपण सेल करू शकत नाही कारण ही सेपरेट दुसऱ्या एका सेलरची आहे, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये जे काही काही चेंजेस असतील तर ते तुम्हाला करावे लागतील, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल कलर कॉम्बिनेशन मध्ये असतील किंवा मग फॉन्ट्स असतील तर ते तुम्हाला चेंज करावे लागतील. इकडे भरपूर वेगवेगळे फॉन्ट्स अवेलेबल आहेत, ठीक आहे. तर ते सगळे तुम्ही ट्राय करा. कलर कॉम्बिनेशन वगैरे असेल तर त्या अकॉर्डिंगली मॅच करा. इथला जो काही कंटेंट असेल तर तो सगळा तुम्ही चेंज करून बघा. फोटोज जे काही असतील तर ते तुम्हाला चेंज करायचे आहेत, ठीक आहे. ऍज इट इज तर टेम्पलेट आपण सेल नाही करू शकत दुसऱ्यांचे, त्यामुळे तुम्ही त्या अकॉर्डिंगली टेम्पलेट जो असेल तर तो डिझाईन करा, ठीक आहे. आता हा पार्ट मी तुम्हाला दाखवला. एखादा कस्टमाइज रेडीमेड टेम्पलेट जो असेल तर तो तुम्ही एडिट केला, पण बेटर राहतो ऍज अ कॅनवा डिझायनर, ठीक आहे. मला तर खूप जास्त आवडतंय वेगवेगळे टेम्पलेट्स जे असतील ना तर ते बनवायला, रेडी करायला, ठीक आहे. तर माझे बघा भरपूर भरपूर डिझाईन्स मी बनवलेले आहेत. तर त्यातलाच एक मी तुम्हाला दाखवते, टेम्पलेट्सच्या फोल्डरमध्ये मी घेऊन दाखवते, ठीक आहे. तर माझ्याकडे सध्या भरपूर इमेजेस आहेत, भरपूर वेगवेगळे वर्कशीट्स वगैरे मी बनवलेले आहेत. तर त्यातले काही टेम्पलेट्स जे असतील तर ते मी तुम्हाला इकडे घेऊन दाखवते, ठीक आहे. आणि मग तुम्ही त्या अकॉर्डिंगली तुमच्याकडून जे कोण बाय करणार ना तर ते त्या अकॉर्डिंगली त्याच्यामध्ये जे काही चेंजेस असतील ना तर ते करू शकतात, ठीक आहे. तर माझ्याकडे आता सध्या जस्ट अ सेकंड, मी आता जस्ट रिसेंटली बनवलेत तर ते फोल्डर मी ओपन करते. ओके. तर माझ्या इकडे आता मी जस्ट स्टुडंट्सना शिकवताना काही टेम्पलेट्स जे असतील तर ते रेडी केलेले आहेत, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते, ठीक आहे. तर हे वेगवेगळे टेम्पलेट्स मी स्वतः क्रिएट केलेले आहेत, ठीक आहे. टेम्पलेट्स थ्रू आयडिया घेऊन हे स्वतः क्रिएट केलेले आहेत, राईट. तर यातले आपण एक 2-3 घेऊयात. फॉर एक्झाम्पल आपण हा कन्सिडर करूयात, हा आपला टेम्पलेट असणार आहे, ठीक आहे. तर सगळ्यात पहिला मी इथून आपला जो काही फोल्डर आपण न्यू घेतलेला आहे तर तिथे ह्या पेस्ट करते बॅकग्राऊंडचा फोटो, आणि त्याच्यानंतर जो काही आपला मेन कंटेंट आहे तर तो मी पण इथे पेस्ट करते, ठीक आहे. एक बेसिक टेम्पलेट जी आहे तर ती आपण रेडी केलेली आहे, ठीक आहे. फक्त इथे मी चेंज करते, ठीक आहे. फॉन्ट स्टाईल्स वगैरे जर तुम्हाला काही वेगळे हवे असतील तर वेगवेगळे फॉन्ट स्टाईल्स वगैरे तुम्ही इकडे एक्सप्लेअर करू शकता, राईट. तर एक टेम्पलेट रेडीमेड टेम्पलेट आहे, बेसिक टेम्पलेट आहे. आता फर्स्ट वन जो आहे तर तुम्ही इथून डिलीट कर, ठीक आहे. तर एकच फोल्डर आपण घेतला. आता जी स्पेशल लिंक बद्दल मी बोलत होते तर ती स्पेशल लिंक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ठीक आहे. आता इथे बघा शेअर मध्ये, ठीक आहे, मी थोडासा झूम करते. शेअर मध्ये तुम्ही आलात, शेअर वरती क्लिक केलात की बघा
तिथे खाली टेम्पलेट लिंक नावाचा एक ऑप्शन येतो. काय नाव आहे? टेम्पलेट लिंक, जो की कॅनवा प्रोचा ऑप्शन आहे. ठीक आहे, कॉपी करते, टेम्पलेट लिंक वरती क्लिक करते, तर इथे बघा एक टेम्पलेट लिंक जी असेल तर ती आपल्याला जनरेट होऊन येईल. जस्ट अ सेकंड. ओके, ठीक आहे. काय केलं आपण? पुन्हा एकदा दाखवते. शेअर वरती क्लिक केलात की असा एक ऑप्शन येतो. खाली इथे टेम्पलेट लिंक म्हणून येते, तर त्या टेम्पलेट लिंक वरती क्लिक करायचं. तर एक कॅनवाची टेम्पलेट लिंक इथे तुम्ही क्रिएट करू शकता. क्रिएट टेम्पलेट लिंक. ठीक आहे, तर ही टेम्पलेट लिंक जी असेल तर तुम्ही बघा इथे कॉपी झाली, तर ही टेम्पलेट आहे. आता ज्यावेळी तुम्ही ही टेम्पलेट लिंक देताय ना, तर त्यावेळी तुमची जी ओरिजिनल फाईल आहे ना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होत नाही. तुमची ओरिजिनल फाईल ऍज इट इज राहते. आणि 10 लोकांनी जरी विकत घेतली तुमच्याकडून ही टेम्पलेट, तर 10 लोकांना फ्रेश जशी ओरिजिनल आहे तुमची फाईल तर त्याच अकॉर्डिंगली दिसते. तर त्या उलट जर तुम्ही कॅन एडिटची लिंक पाठवलीत ना, तर काय होईल की प्रत्येकाला पूर्ण एडिट केलेली किंवा याने फर्स्ट क्लायंटने एडिट केलेली सेकंड क्लायंटने एडिट केलेली थर्ड क्लायंटला, तर अशा प्रकारे जाऊ शकते. त्यामुळे स्पेशली जर तुम्हाला टेम्पलेट विकायचं असेल ना, तर तुम्हाला इकडे टेम्पलेट लिंक मध्ये जावं लागतं. ठीक आहे, आता आपण जी लिंक आहे तर ती कॉपी केलेली आहे इथून. ठीक आहे, तर ती जी लिंक असेल तर ती तुम्हाला आता इकडे हा जो प्लॅटफॉर्म मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सेल करायच्या. ठीक आहे, तर याचं नाव आहे गमरोड. ठीक आहे, सिम्पली तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पण गमरोड ओपन करू शकता, वेबसाईट gumroad.com, किंवा सिम्पली तुम्ही तुमच्या कम्प्युटर किंवा डेस्कटॉप लॅपटॉपवरती पण ओपन करू शकता. ठीक आहे, तर आता इथे एक तर तुम्ही ओपन केलात आणि जर नवीन असाल ना तर पहिला लॉग इन करून घ्या तुमचा जो काही मेल आयडी असेल त्याला. ठीक आहे, आता इथे मी स्टार्ट सेलिंग वरती क्लिक करते. इथे बघा स्टार्ट सेलिंगचा ऑप्शन आहे, तर स्टार्ट सेलिंग वरती मी क्लिक करते. राईट, तर स्टार्ट सेलिंग करण्यासाठी एक तर आपल्याला लॉग इन करावं लागेल. तर ऑलरेडी माझं गुगल थ्रू लॉग इन झालेलं आहे, त्यामुळे जस्ट मी इथे फास्ट मध्ये लॉग इन करून घेते. तर लगेच माझा लॉग इन झाला. तर आता इथे बघा आपण किती पैसे कमवणार आहोत, आपण काय काय करणार आहोत ते सगळे आपल्याला इकडे दिसेल. ठीक आहे, बॅलन्स किती आहे आपल्या अकाउंटवरती, लास्ट 7 डेज मध्ये आपण किती अर्न केलं, लास्ट 28 डेज मध्ये किती अर्न केलं, आणि टोटल अर्निंग जी काय तुमची असणार आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कम्प्लीट करून घ्या. ठीक आहे, हळूहळू 1 करत तुम्ही प्रत्येक गोष्ट जे असेल ना तर ते कम्प्लीट करून घ्या. आणि इथे पेआउटचा एक ऑप्शन आहे जो की मी आता ओपन नाही करत, पण पेआउट्स मध्ये जायचं आहे. ठीक आहे, इथे बघा पेआउट्स मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि पेआउट्स मध्ये तुमचं नाव, ठीक आहे, तुमचं नाव, तुमचे बँक डिटेल्स, तुमचा अकाउंट नंबर, तुमचा IFSC कोड जो काय आहे तुमचा तो, आणि तुमचा ऍड्रेस, या गोष्टी तुम्हाला ऍड करायच्या. 3 गोष्टी पेआउट्स मध्ये. आणि वरती तुमचे जे काही सेटिंग्स असतील तर ते अपडेट करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमचे टेम्पलेट सेल केले जातील तर त्या अकाउंट वरती तुम्हाला जे काही तुमचे पैसे असतील तर ते तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, तर त्यामुळे पेआउटचा जो पार्ट असेल तर तो ऍड करायला विसरू नका, नाहीतर मग तुमचे प्रोडक्ट लिस्टच होणार नाही. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन जो आहे बघा प्रोडक्ट. ठीक आहे, सेकंड ऑप्शन काय आहे? प्रोडक्टचा आहे. ठीक आहे, तर आता आपण चेक करूयात की कशा प्रकारे आपण आपला प्रोडक्ट जो असेल तर तो ऍड करू शकतो. ठीक आहे, जर काही ट्रायलसाठी मी प्रोडक्ट जे असतील तर ते ऍड करून बघितलेले आहेत. एका प्रोडक्टची प्राइस $5 आहे आणि एका प्रोडक्टची प्राइस $1 आहे, $1 आहे. राईट, तर आता इथे बघा न्यू प्रोडक्ट नावाचा एक ऑप्शन येतो वरती, तर न्यू प्रोडक्ट वरती तुम्हाला जायचं आहे. तर तुमचा कोणता प्रोडक्ट आहे? डिजिटल प्रोडक्ट आहे. ठीक आहे, जर एक सिंपल टेम्पलेट असेल तर डिजिटल प्रोडक्ट मध्ये ई बुक पण तुम्ही देऊ शकता, बंडल्स पण तुम्ही देऊ शकता, किंवा कोर्स ट्युटोरियल असेल तर तेही सेल करू शकता. सगळ्यात पहिला आपण डिजिटल प्रोडक्ट वरती क्लिक करूयात. तुमच्या प्रोडक्टला एक नाव जे असेल तर ते तुम्हाला द्यावं लागेल. ठीक आहे, तर मग मी काय नाव देते? सलून इंस्टाग्राम पोस्ट. ठीक आहे, सलून इंस्टाग्राम पोस्ट, एक नाव जे असेल तर ते तुम्हाला द्यावं लागेल तुमच्या प्रोडक्टला. नाव दिल्यानंतर इथे बघा नेक्स्ट कस्टमाइज वरती क्लिक करायचं. ठीक आहे, पुढची प्रोसेस जी काय असेल तर ती तुमची स्टार्ट होईल. ठीक आहे, सॉरी, इथे आपण प्राइसिंग जे असेल तर ते ऍड करायला विसरलो. इथे खाली बघा प्राइसिंगचा ऑप्शन आहे. ठीक आहे, सिम्पली कोणत्याही ह्याच्यामध्ये डॉलर मध्ये असेल, युरो मध्ये असेल, तुमची प्राइसिंग कन्वर्ट करू शकता. इथे बघा रुपीजचा पण ऑप्शन दिलाय, पण मी इथे प्राइसिंग जे आहे ते US मध्ये सेट करते आणि प्राइसिंग मी इकडे $5 और $10 ऍड करते. ठीक आहे, जो काय माझा पोस्ट मी सेल करणार आहे त्याची, आपण जो काय पोस्ट सेल करणार आहे, जो काय आपण टेम्पलेट क्रिएट केले तर त्याची प्राइसिंग आपण $10 सेट केली. तर तुमचा इंस्टाग्राम पोस्ट, तुमचं नाव आणि तुमची प्राइस इथे सेट केलात की मग बघा कस्टमाइज. ठीक आहे, कस्टमाइज वरती क्लिक करायचे. ठीक आहे, तर कस्टमाइज वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या प्रोडक्टचं नाव, ठीक आहे, जे काय तुमच्या प्रोडक्टचं नाव असेल तर ते इथे तुम्हाला येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे डिस्क्रिप्शन.
तुमच्या प्रॉडक्टला जे काही डिस्क्रिप्शन असेल तर ते तुम्ही देऊ शकता. तर डिस्क्रिप्शनसाठी मी तुम्हाला सजेस्ट करते चॅट जीपीटी यूज करा. तर मी काय इथे देते बघा, आय एम सेलिंग न्यू चॅट घेते. ठीक आहे, काय द्यायचंय, आय एम सेलिंग अ टेम्पलेट ऑन Gumroad, suggest me a proper description. आणि तुमचा जो काही फोटो असेल, ठीक आहे, बघा इथे मी फोटो ओपन करते, पेज नंबर 1च आहे ना आपला इथे. ठीक आहे, हा मी डाउनलोड करते आणि हा तुम्ही चॅट जीपीटी सोबत पण शेअर करू शकता, सो दॅट चॅट जीपीटी अजून जास्त बेटर डिस्क्रिप्शन जे असेल ना तर ते तुम्हाला शेअर करेल. बघा मी चॅट जीपीटी ओपन केला आणि इथे अटॅचमेंटला ऍड करते, ऍड फोटो. ठीक आहे, हा फोटो आहे आपला, ओपन. अटॅचमेंट ऍड केली, प्रॉपर आय एम सेलिंग अ टेम्पलेट ऑन गमरोड, सजेस्ट मी प्रॉपर डिस्क्रिप्शन, एंटर करते. तर तुमचा फोटो पहिला अनालाइज करेल चॅट जीपीटी आणि मग तुम्हाला डिस्क्रिप्शन जे असेल तर ते देईल. चेक करा. क्रिएट स्टनिंग प्रोफेशनल लुकिंग सलून पोस्टर्स इन मिनिट्स आणि जे काय असेल ते. ठीक आहे, व्हॉट्स इन्क्लुडेड, 1 हाय क्वालिटी इंस्टाग्राम फीड ऍड टेम्पलेट, फुल्ली एडिटेबल इन कॅनवा, फ्री अँड प्रो, मॉडर्न, क्लीन, जे काही असतील तर ते सगळं देईल. हाऊ टू यूज, फाईल डिटेल्स वगैरे सगळ्याच गोष्टी ज्या असतील तर त्या देईल. ठीक आहे, तर सिम्पली इथून तुम्ही ते कॉपी करा. ठीक आहे, सिम्पली इथून कॉपी करा आणि जो काही तुमचा गमरोड आहे ना तर तिथे जाऊन त्यात ते पेस्ट करा. ठीक आहे, तुमचं जे काही टेम्पलेट असेल तर ते आपण पेस्ट केलं याच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, आता हे खूप मोठं झालंय टेम्पलेट. मी फक्त जो एक्स्ट्राचा पार्ट आहे जो चॅट जीपीटीने घेतला तर तो मी फक्त इथून डिलीट करते. ठीक आहे, आणि खाली पण थोडासा एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो पण आपण डिलीट करूयात, जसा की हा वाला, तर तो मी जस्ट डिलीट करते, एक्स्ट्राचा पार्ट आहे. ठीक आहे, अशा हे लाईन्स वगैरे जर तुम्हाला डिलीट करायचे असतील तर नक्कीच तुम्ही ते डिलीट करू शकता. ठीक आहे, या ठीक आहे, बट मी ऍज इट इज जाते त्याच्यासोबत. तर इथे तुमचा हा पार्ट ऍड झाला. आता इकडे तुमची URL, ठीक आहे, जो काही तुम्ही इथे प्रोडक्ट बनवताय ना तर त्याचा URL जो असेल ना तर तो रेडी होईल. तर इथे मी ब्लॉसम असं करून हा जो URL असेल तर तुम्ही कॉपी करून इतरांना शेअर करू शकते, राईट. तर बघा कव्हर फोटो एक तिथे तुम्हाला ऍड करावा लागेल. ठीक आहे, जसं की एखादा प्रॉडक्ट तुम्हाला सेल करायचा आहे ना तर मग त्याच्याशी रिलेटेड फोटोज ऍड करावे लागतील. आता हा जो कव्हर फोटो इथे तुम्हाला ऍड करायचा आहे तर तो 1280 × 720 पिक्सल असायला हवा, जो की तुम्ही पुन्हा कॅनवा मध्येच बनवू शकता. ठीक आहे, क्रिएट मध्ये यायचं. क्रिएट मध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला कस्टम साईज, ठीक आहे, इथे बघा खाली मोर मध्ये इथे तुम्हाला कस्टम साईजचा एक ऑप्शन येतो किंवा इथे सर्च करा कस्टम म्हणून. इथे ठीक आहे, कस्टम साईज आला. पिक्सल मध्येच ठेवायचा. किती सांगितला पिक्सल आपल्याला, इथे चेक करूयात, 1280 आणि 720. ठीक आहे, 1280 आणि 720 आणि त्यानंतर क्रिएट न्यू डिझाईन. इथे तुम्ही आलात. आता इथे तुम्ही तुमचा जो काय कव्हर फोटो असेल त्याच्याशी रिलेटेड तर तो तुम्ही रेडी करू शकता. ठीक आहे, तर मी आता एक कव्हर फोटो बनवते. फॉर एक्झाम्पल एक सिम्पल फॉर्मॅट मध्ये बनवा. आता याला मी जस्ट डेकोरेट करते थोडस, सो दॅट लोकांना कसं इंटरेस्ट वाटेल अशा टाइप मध्ये डिझाईन्स बघायला. तर बघा मी याला साईज थोडी छोटी करते आणि याची पोझिशन जी आहे ती बॅकवर्ड करते. ठीक आहे, आणि सेम यालाच डुप्लिकेट करते आणि त्यालाच मी इथे ऍड करते. ठीक आहे, पोझिशन जी आहे ती टू बॅक पुन्हा. ठीक आहे, कारण आपल्याला हा एक कव्हर फोटो म्हणून आपण याला बनवतोय, राईट, असा. आणि जो काही आपला मेन फोटो आहे एडिट मध्ये जातीये आणि एडिट मध्ये जाऊन मी त्याला शॅडो देते. ठीक आहे, ग्लोचा शॅडो असेल, चेक करूयात शॅडो वेगवेगळे आहेत, ड्रॉपचा आहे, आउटलाईनचा आहे. तर इथे आपल्याला बेटर राहील ग्लो. ठीक आहे, तिन्ही जे आहे तर त्याला ग्लोचा शॅडो बेटर राहील, चेक करा. ठीक आहे, त्याला एक छान इफेक्ट जो असेल तर तो आलाय. फक्त मला त्याला जो मी हे दिलाय आउटलाईन जो दिलाय तर तो रिमूव्ह करावा लागेल. शॅडो जर ऍड करायचा असेल तर चेक करा, एक शॅडो जो असेल तर तो दिला. जर काय नाव द्यायचं असेल तर इकडे तुम्ही नाव पण त्याला देऊ शकता. जसं की मी त्याला नाव देते इंस्टाग्राम
पोस्ट, सॉरी इथे हा टेक्स्ट एडिट करायचा आहे, इंस्टाग्राम पोस्ट, राईट. आणि मग त्याला तुम्ही हा जो आहे तर त्याला तुम्ही वेगळा फॉन्ट जो असेल तर तो देऊ शकते, राईट. तर मी आता जास्त फॉन्ट्स एक्सप्लोर करत नाही, किती डाउनलोड करते, फक्त एकच पेज आहे याचं, तर इथे मी सिम्पली याला डाउनलोड करते. ठीक आहे, डाउनलोड. तर ह्या गोष्टी तुम्ही आधीच सगळ्या डिझाईन करून ठेवा. ठीक आहे, तर आता मी गमरोड मध्ये आले. ठीक आहे, तर इथे अपलोड करूयात आपण, अपलोड इमेज. कम्प्युटरमध्येच आहे त्यामुळे मी कम्प्युटर सिलेक्ट करते आणि इंस्टाग्राम पोस्ट जी काय आपली फाईल होती तर ती तिकडे आपण अपलोड केलेली आहे. ठीक आहे, रेग्युलर जी काही आपली पोस्ट आहे तर तिकडे अपलोड केली आहे. 2 मिनिट्स मध्ये तुमची जी काही फाईल असेल तर ती दिसेल. बघा अशी दिसेल, किती सुंदर दिसते ना. सुंदर दिसत असेल, तुम्हाला आवडली असेल 2 मिनिट्स मध्ये बनवलेला कव्हर फोटो, तर कॉमेंटमध्ये थम्स अप टाईप करायला विसरू नका. ठीक आहे, आणि मग इथे तुमचा लोगो पण ऍड करायचा. तर लोगो पण तुम्हाला काय 600x600 पिक्सल मध्ये बनवायचा. ठीक आहे, परत कॅनवा मध्ये जायचं आणि इथे 600x600 पिक्सल क्रिएट न्यू डिझाईन. बघा तुमचा एक लोगो आला. आता इथे कोणताही सिंपल एक लोगो जो असेल तर तो तुम्ही इकडे रेडी करू शकता. फॉर एक्झाम्पल मी काही नाही, लोगो मध्ये सिम्पली मला माऊली बिझनेस एवढंच मला लिहायचंय. ठीक आहे, बघा मी साईज मोठी करते आणि जस्ट मी इथे त्याला प्लेस करते आणि वेगवेगळे फॉन्ट स्टाईल जे असतील तर ते मी देते. दुसरं मी काहीच नाही केलेलं. ठीक आहे, सेंटरला हवा असेल तर सेंटरला अशा अकॉर्डिंगली मी सेट करते. पेज नंबर किती आहे आपला 1 आहे, एकच आहे ना. तर बघा इथे मी सिम्पली याला डाउनलोड करते, राईट. फास्ट मध्ये डाउनलोड करून घेते आणि मग इथे ओपन करूयात आणि तुमचा जो काही लोगो तुम्ही बनवलेला असेल तर तो अपलोड करा. ठीक आहे, तुमचा जर ओरिजिनल लोगो असेल तर तुम्ही तो युज करा. इथे मी जस्ट तुम्हाला आता बनवून दाखवलं. ठीक आहे, आता हा जो पोस्ट तुम्ही बनवताय, सेलिंग साठी देताय, तर इथे ना काही ऍक्शन बटन्स तुम्हाला ऍड करावे लागतील. जसं की कॉल टू ऍक्शन, आय वॉन्ट दिस. म्हणजे ज्यावेळी एखादी व्यक्ती बघेल तर त्यावेळी ते काय म्हणून तिकडे टाईप करतील, तर बाय दिस, आय वॉन्ट दिस वगैरे असं. तर बाय दिस म्हणून आपण करूयात. ठीक आहे, म्हणजे बाय दिसचा बटन त्यांना दिसेल. समरी असेल तर ती तुम्ही ऍड करू शकताय. जसं की मी इथे जाते गमरोडला आणि मी त्याला देते की शॉर्ट समरी, शॉर्ट दे म्हणते कारण त्याने मला खूपच मोठा दिलाय. तर बघा समरी दिली आहे एक. इथून ती जस्ट आपण कॉपी करूया आणि इथे जाऊन तुम्ही ती समरी जी असेल ना तर ती पेस्ट करा, राईट. अशी एकदा चेक करा. आता ऍड डिटेल्स, जे काही डिटेल्स, कॉल आउट इम्पॉर्टंट फीचर्स जर तुम्हाला ऍड करायचे असतील तर ते तुम्ही ऍड करू शकता. ऍडिशनल डिटेल्स काय असतील ते. आता इथे इंटिग्रेशनचा पार्ट आहे. इन्व्हाइट युअर कस्टमर्स टू युअर गमरोड कम्युनिटी, तुम्ही इन्व्हाइट करू शकताय. ठीक आहे, इन्व्हाइट युअर कस्टमर्स टू सर्कल कम्युनिटी, तर या गोष्टी तुम्ही स्किप करा. इनिशियल स्टेजला या गोष्टी तुम्ही ऍड करू नका. अमाऊंट जी असेल तर ते आपण ऍड केलेली आहे. आता इथे प्राइसिंग मध्ये काही ऑप्शन्स आहेत. अलाव कस्टमर्स टू पे व्हॉट दे वॉन्ट, म्हणजे त्यांना जितकं पे करायचं तर तितकं पे करतील. तर असं अलाव करायचंय का, तर नको, आपल्याला $10 हवेत. अलाव कस्टमर्स टू पे इन इन्स्टॉलमेंट्स, इन्स्टॉलमेंट्स मध्ये पण तुम्ही तिथे पेमेंट जे असेल तर ते रिसिव्ह करण्यासाठी अलाव करू शकता. ऑटोमॅटिकली अप्लाय डिस्काउंट कोड, तर इथे काहीच नाही करायचं, ऍज इट इजच राहू देत सगळं. ठीक आहे, तर काही ऑफर्स वगैरे असतील, एक्स्ट्राचा असेल तर ते ऍड करा. ठीक आहे, इथे काही ऑप्शन्स आहेत. लिमिट प्रोडक्ट सेल्स, तर लिमिट करायचं नाही आपल्याला, जितके विकले जातील तर तितके विकायचं, त्यामुळे लिमिट वगैरे काय करायचं नाहीये. अलाव कस्टमर्स टू चूज क्वांटिटी, यस नक्कीच. क्वांटिटी 1 असेल, 2 असेल, 3 क्वांटिटी सेमचे ते घेऊ शकतात. ठीक आहे, पब्लिकली शो द नंबर ऑफ सेल्स ऑफ युअर प्रोडक्ट पेज. आता इनिशियल स्टेजला हे ऑन करू नका, नाहीतर काय होतंय बघा, एखादी व्यक्ती बघेल की बाबा तुम्ही बिगिनर आहात, तुमचे काहीच सेल झालेले नाही, तर मग ते तुमच्या अकाउंटला व्हिजिटच नाही करणार प्रोफाईलला. त्यामुळे हा ऑन करू नका, ऑफच ठेवा. ठीक आहे, तर या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे करायच्यात. जर काही डोमेन असेल तर त्या अकॉर्डिंगली डोमेन जो असेल तर तो करू शकता. कस्टम डोमेन जर तुम्हाला करायचं असेल तर कस्टम डोमेन तुम्ही इकडे ऍड करू शकता. ठीक आहे, तर आता इथे या सगळ्या गोष्टी झाल्या. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला जायचंय कॉन्टेंट मध्ये. ठीक आहे, प्रोडक्टशी रिलेटेड डिटेल्स ऍड केले की त्यानंतर आपल्याला कॉन्टेंट जो काय आहे तर तो तिकडे ऍड करायचा आहे. अजूनपर्यंत आपण आपला प्रोडक्ट इथे दिलाच नाहीये. जी काही लिंक आपण घेतली होती कॅनवा मधून तर ती इकडे आपण ऍडच केलेली नाही, ती आपल्याला पुन्हा एकदा आता घ्यावी लागेल. ठीक आहे, तर कॉन्टेंट मध्ये आलात की कॉन्टेंट मध्ये बघा इथे तुम्हाला लिंक म्हणून एक ऑप्शन येतो. ठीक आहे, इथे चेक करा, थोडस झूम करते. ओके, इथे बघा एक झूम म्हणून ऑप्शन येतो, लिंक म्हणून ऑप्शन येतो, त्याच्यावरती क्लिक करायचं. टेक्स्ट काय आहे तुमची, सलोन पोस्ट अशी तुमची टेक्स्ट असणार आहे. ठीक आहे, आणि मग तुम्ही इथे जायचं, तुमचा जो काही तुम्ही पोस्ट बनवलाय, टेम्पलेट बनवलाय, शेअर मध्ये जायचं. पुन्हा एकदा तुमची लिंक टेम्पलेट जी काय आहे ना, लिंक आहे ना, तर ती घेऊयात, कारण मग आजपासून आपण भरपूर कॉपी पेस्ट केलंय. ठीक आहे, इथे जाते आणि तुमचा जो काही URL असेल तर तो पेस्ट करते. ठीक आहे, ऍड लिंक.
तुमची जी काय लिंक असेल तर ती इकडे आपण ऍड केलेली आहे. ठीक आहे, चेक करा. सेव्ह चेंजेस आपण केले आणि मग आपण पब्लिश करू शकतो. ठीक आहे, तुमची जी काय डिझाईन असेल ती. ठीक आहे, आता इथे तुम्ही तुमचा पोस्ट जो असेल तर तो क्रिएट झालाय. ठीक आहे, तर तो तुम्ही शेअर वगैरे करू शकता किंवा URL कॉपी करून तो इतरांना वगैरे तुम्ही पाठवू शकता. इथे बघा आपण होम मध्ये आलोय. ठीक आहे, होम मध्ये आपण आलेलो आहोत आणि मग जे काही तुमचे प्रोडक्ट्स वगैरे जातील तर ते सगळे इथे तुम्हाला दिसतील. ठीक आहे, जे काही तुमचं अर्निंग वगैरे झालेलं आहे तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे खाली ज्या असतील तर त्या अवेलेबल होऊन जातील. ठीक आहे, तर इथे याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. होम, प्रोडक्ट्स, पेआउट जे असेल तर ते ऍड करायला विसरू नका. ठीक आहे, पेआउट जे असेल ना तर ते इम्पॉर्टंट आहे आणि ते ऍड करायला विसरू नका. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे तुमचे पेआउट्स. आता इथे बघा जितके तुमचे इमेजेस क्रिएट केले, हे प्रोडक्ट्स तुम्ही क्रिएट केले तर ते सगळे दिसतील आणि मग त्याचा रेव्हेन्यू जो काय असेल तर तो इथे तुम्हाला ऍड करेल. ठीक आहे, जसे जसे तुमचे सेल होतील तसा तसा तुमचा रेव्हेन्यू जो काय असेल तर तो ऍड होईल. आता हे मी पब्लिश केलं तुमच्या समोर, हे 2 आहे तर ते मी पब्लिश केलेलं नाही, जस्ट मी ऍड केलं होतं. ठीक आहे, तर ते मी पब्लिश केलेलं नाही. तर हा मी पब्लिश केला, तर जसे जसे लोक ते विकत घेतील तसे तसे जे काय रेव्हेन्यू असेल ना इथे तर तो जनरेट होईल. सेल्स म्हणजे काय, एकाने घेतलंय, दोघांनी घेतलंय, जितके घेतील, 100 जणांना दिलं तर इथे 100 म्हणून ऍड होईल आणि इथे तुमचा 100 जणांचा रेव्हेन्यू ऍड होईल. कमिशन जे काय असेल तर ते नक्कीच गमरोड त्यांच्यासोबत ठेवेल आणि जी काय अमाऊंट असेल तर ती तुम्हाला पाठवेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे काही टेम्पलेट्स असतील तर ते रेडी करू शकताय. हा व्हिडिओ मला माहिती आहे तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, कारण तुमच्या भरपूर जणांचे कॉमेंट्स होते की अशा टाईपचे इन्फॉर्मेटिव्ह किंवा प्रॅक्टिकल जे काही व्हिडिओज असतील ना तर ते शेअर कर. तर आपल्या चॅनलवरती आता प्रत्येक सोमवारी, बुधवारी आणि प्रत्येक शुक्रवारी नवीन नवीन व्हिडिओज जे की असेच प्रॅक्टिकल अर्निंग्स वरती बेस्ड असणार आहे तर ते येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना, जास्तीत जास्त तुमच्या बहिणींना, मैत्रिणींना सगळ्यांना शेअर करा, सो दॅट सगळ्यांना अशा टाईपचा इन्कम जो असेल तर तो कसा जनरेट करायचा तर ते लक्षात येईल, फक्त आणि फक्त मोबाईल फोनवरती. आणि मेंबर्स ओनली व्हिडिओज प्रत्येक शनिवारी आणि प्रत्येक रविवारी जे असतील तर ते आपल्या चॅनलवरती येत राहतात. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओज हवेत तर प्लीज मला कॉमेंट करून नक्कीच सांगा, सो दॅट मी त्या टॉपिकवरती अभ्यास करून तुमच्यासाठी जे काही नवीन व्हिडिओज असतील तर ते नक्कीच घेऊन येईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि खाली लाईक करायला विसरू नका. बाय.